किमान आपलं वय, ज्यांचं वय आज 25 आहे त्यांनी लक्षात ठेवायचं, ज्यांचं 36 आहे त्यांनी लक्षात ठेवायचं, जे 40शीत आहेत, 45 आहेत, 50शीत आहेत, 55 मध्ये आहेत, 60 मध्ये आहेत, 65 मध्ये आहेत, 70 मध्ये आहेत, या सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं की देहावरची अहंता काढून टाकण्यासाठी बारशातच उपदेश करायचा असतो, त्याच्याशिवाय देहावरची अहंता निघून जात नाही. म्हणून नातवाला घेऊन जाताना वारीला चालतच जायचं. पोरग्यानं ऐकलं तर ते पुढचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे तो आणि दीर्घगंभीर आहे. मग त्यासाठी वातावरण घरातच तयार करायचं. लक्षात येते का बघा, घरात वातावरण तयार करायचं. ते वातावरण काय तयार करतं, वातावरणाचा परिणाम माणसाच्या प्रवृत्तीवर लागलीच होतो लगेच. बऱ्याच जणांचे घसे दुखायला लागलेत आज, माझं मी पण त्यात आहे, घसे दुखायलेत की नाही, दुखायला लागले म्हणजे जरा खरी यायला लागली. कशामुळं, वातावरणामुळे. मग कालपासून बदललंय की परवा दिवशी चांगलं होतं, की परवा दिवशी चांगलं होतं. आता बाहेरच्या वातावरणाचा जर एवढा परिणाम होत असेल तर घरातल्या वातावरणाचा का परिणाम होऊ नये. परखड बोलतोय मी, माफ करा, पण लक्षात येते का बघा, घरातलं वातावरणच असं ठेवायचं की त्याला तिथंच कळलं पाहिजे श्रद्धा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. आणि मग आशेचा पाश सोडण्यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते. आशेचा पाश कधीच निघतो, कधी जातो, त्याच्यासाठी दुसरं चरण तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. ऐसे भक्त जाना विषय तो त्यांचा झाला नारायण, ऐसे भक्त जाना कैसे भक्त जाना, याचं उत्तर.